नागपूर शहरातील कणमेश्वर रोडवर फेटरी गावाजवळ असलेल्या एका ओयो हॉटेलमध्ये तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली। प्रेम प्रकरणातून झालेल्या वादाचा शेवट थेट हत्येत झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। या घटनेत रुचिता भांगे या तरुणीचा मृत्यू झाला असून आरोपी युवक फरार आहे। नागपूरच्या कणमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरात असलेल्या एका ओयो हॉटेलमध्ये गुरुवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार एक युवक आणि युवती हॉटेलमध्ये आले होते आणि त्यांनी चेक इन केले। खोलीत गेल्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला। वाद वाढत असल्याचे लक्षात येताच हॉटेलमधील रिसेप्शनिस्टने हस्तक्षेप करत दोघांनाही शांत केले। यावेळी युवकाने पुन्हा कोणताही वाद होणार नाही असे आश्वासन दिल्याने परिस्थिती काही काळ नियंत्रणात आली। मात्र काही वेळेनंतर आरोपी युवकाने खोलीतच तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आणि रक्तस्रावामुळे काही वेळातच तिचा मृत्यू झाला। हत्या केल्यानंतर आरोपी युवकाने पहिल्या मजल्यावरून उडी मारत घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। हॉटेल परिसर सील करण्यात आला असून फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू आहे। या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे। मृत तरुणीचे नाव रुचिता भांगे असल्याचे समोर आले असून प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। ओयो हॉटेलमध्ये घडलेल्या या हत्याकांडामुळे नागपूर शहर हादरून गेले आहे। प्रेम प्रकरणातूून वाद आणि त्यातून झालेली हत्या अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत। पोलिसांचा तपास सुरू असून आरोपी लवकरच अटकेत येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली।